सध्या भाज्यांचे दर 100 पार गेलेत। कडधान्याच्या किमतीही कडाडल्या आहेत। त्यामुळे गृहिणींच्या किचनचं बजेट कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे। टोमॅटो 120 रुपये किलोवर गेला आहे, तर इतरही भाज्यांच्या दरांनी 100 पार केली आहे। तर कडधान्यातही चवळी, हिरवा वाटाणा 120 रुपयांवर गेल्याचं पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसामुळे भाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि त्यातच इंधनाचे दर कडाडल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होतोय। पाहुयात भाज्यांचे आधीचे दर काय होते आणि त्याचे आजचे दर काय आहेत। तर टोमॅटोचे दर हे आधी 100 रुपये होते आणि आता 120 रुपये किलो झाले। तर भेंडी 80 रुपये किलो होती, मात्र आता 120 रुपये किलो पर्यंत पोहोचली आहे। तर आपण पाहतोय वांग्यांचे आधीचे दर होते 70 रुपये आणि आता 50 रुपयांनी ते वाढले आहेत, 120 रुपये झाले। तर गवार 80 रुपये किलोने विकली जात होती आणि ते देखील आता 120 रुपये किलोने मिळत आहेत। तर घेवडा 80 रुपये मिळत होती, त्यानंतर आता 110 रुपये त्याची किंमत झाली आहे। शिमला मिरची 60 रुपये किलो होती, आता दुप्पट किंमत 120 रुपये शिमला मिरचीचे झाले। तर आले 240 रुपये दराने विकले जात होते, आता त्याची किंमत झाली आहे 280 रुपये। तर कोबी 60 रुपयावरून 80 रुपये झाली आहे। तर कडधान्याचे दर नेमके काय आहेत आपण एक नजर टाकूया। तर चवळीचे दर 120 रुपये किलो आहेत। हिरवा वाटाणा 120 रुपये किलोने विकला जातोय। मूग डाळीचे दर 120 रुपये झालेत। तर तूर डाळ ही 180 रुपये किलोने विकली जाते। चना डाळ 90 रुपये किलोने विकली जाते। तर साबुदाणा हा 80 रुपये प्रति किलोने विकला जातोय।